माझा आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींविरोधात पुरावे नाहीत, केवळ संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावता येत नाही. न्यायालयाकडनं स्पष्ट. स्फोट स्कूटरमध्ये झालाय सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी. साध्वी प्रज्ञा सिंग दुचाकीची मालक होती हेही सिद्ध नाही. तसंच दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झालेला नाही. कोर्टाने नोंदवलं निरीक्षण. प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही. कोर्टाने नोंदवलं निरीक्षण. विशेष न्याय कोर्टाच्या निकालाविरोधात मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांचे कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार. पीडित कुटुंबियांचे वकील अॅडव्होकेट शाहिद नदीम यांची प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता. तब्बल 17 वर्षांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातच भाऊक. 17 वर्ष अपमानित झाले. केवळ संन्यासी होते म्हणून जिवंत राहिल्याची साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रतिक्रिया. मालेगाव निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या सुरतच्या घरी आनंद साजरा. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या बहिणीकडून पेढे भरवत जल्लोष साजरा. समीर कुलकर्णी यांना कोर्टामध्ये अश्रू अनावर. 17 वर्ष आम्ही पीडित होतो, आज आमचा पुनर्जन्म झालाय. समीर कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना. देशसेवा करतोय, करत राहणार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट जनरल कर्नल पुरोहित यांची निकालानंतर प्रतिक्रिया. न्यायालयाचेही मानले आभार. पुण्याच्या पतित पावन संघटनेचा लेफ्टनंट जनरल कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष. फटाके फोडत, हातात पोस्टर्स आणि तिरंगा घेत घोषणाबाजी. मला चुकीची अटक करण्यात आली, टॉर्चर करण्यात आलं. माझ्या मुलांना आणि पत्नीला आतंकवाद्यांचा मुलगा पती म्हटलं गेलं. मालेगाव स्फोटावर रमेश उपाध्याय यांची प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर मालेगावात जल्लोष. महात्मा फुले चौकात हिंदुत्ववादी संघटनांकडून घोषणाबाजी. हलगीच्या तालावर हिंदू बांधवांनी धरला ठेका. पोलिसांचा विरोध डावलून फटाके फोडले. यामुळे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण फटाके फोडणारच कार्यकर्त्यांची भूमिका. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस अलर्ट मोडवर. शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात. शहरातले ज्येष्ठ अभ्यासक आणि विविध संस्थांशी पोलिसांचा संवाद. दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार. मालेगाव निकालावर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया. हिंदू कधी देशविरोधी कृत्य करू शकत नाही. मालेगाव स्फोटाच्या निकालावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. एक काळकुट्ट पर्व आज संपलं. हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेला. शिंदेंचं वक्तव्य. दहशतवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच. निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. काहींची तोंड आज बंद झाली. हिंदू कधी दहशतवादी होऊ शकत नसल्याचंही सिद्ध झालं. नितेश राणेंची प्रतिक्रिया. सगळे सुटले तरी एवढी वर्ष ते जेलमध्ये होते. शिक्षा भोगली आहेच, त्यामुळे कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अनेक वर्ष खटला चालल्यावर जेव्हा आरोपी निर्दोष ठरतात तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. हा न्याय नव्हे. मालेगावचे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची निकालावर प्रतिक्रिया. बॉम्बस्फोटातील 5 जण फरार झाले. ते सापडले असते तर लोक निर्दोष सुटले नसते, अशी ही प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर उमा भारती यांनी एक्सपोज करत साध्वी प्रज्ञा सिंग यांचं केलं अभिनंदन. न्यायालयाचेही मानले आभार. सत्याचा आज पुन्हा एकदा विजय झालाय. क्रूर काँग्रेसचा काळ हिंदू विरोधी कसा होता या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया. मुस्लिम वोट बँकेसाठी काँग्रेसने केलेले एक षडयंत्र होतं. हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही ते सिद्ध झालं. काँग्रेस आणि राहुल गांधींनी माफी मागावी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. भगवा दहशतवाद म्हणून सेवाभावी हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. न्यायमूर्तींचे आभार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर अजित गोपछडे यांची प्रतिक्रिया. मालेगावच्या निकालाचं स्वागत. निकाल असाच येईल असं अपेक्षित होतं, तर सुशील कुमार शिंदेंनी केलेला भगवा दहशतवाद शब्दप्रयोग न्यायालयाने हाणून पाडला. मालेगाव निकालावर गोविंद शेंडे यांची प्रतिक्रिया. कुठलाच पुरावा मिळालेला नाही. राज्य आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे खोटे पुरावे रचले. काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी. मालेगाव स्फोट निकालावर भाजपचे केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया. सत्याचा विजय झाला. काँग्रेसने हिंदू दहशतवादाच्या नावाखाली कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांचे हाल केले. मालेगाव स्फोट निकालावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. मालेगाव स्फोटाचा निकाल जाहीर. साध्वी प्रज्ञा सिंग यांचे पहिले वकील उमेश वालझाडे यांनी निकालाचं केलं स्वागत. सत्य पीडित होऊ शकतं, पराजित नाही. वालझाडे यांची प्रतिक्रिया. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी. मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी.
पोर्शे कार अपघात प्रकरण पुणे न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला. आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत मागितला होता जामीन. शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, रोहिणी कुंभार यांना अटक. राज्यस्तरीय एसआयटीची कारवाई. दोघांच्याही कार्यकाळात कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा ठपका. पालघरच्या बांद्री धरण परिसरातील खैर जातीच्या शेकडो झाडांची तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश, तर वन विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरत तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. साताऱ्याच्या कराडमध्ये सोन्याची 11 बनावट बिस्किटं पोलिसांनी पकडली. 3 जणांना अटक. बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना अटक. पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. 6 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी केला होता लंपास. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भारत भूषण सोसायटीत दिवसाढवळ्या दरोडा. एसी रिपेअरिंगच्या बहाण्याने घरामध्ये शिरकाव. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला दिला चोप. नाशिकच्या नाशिक रोड परिसरातली घटना. देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातनं मंगळसूत्र चोरी करून चोरटा काढत होता पळ. नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातनं तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलं. अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी 8 तासामध्ये लावला शोध. सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातनं एका महिलेसह रिक्षा चालकाला केली अटक. बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरीसमोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण. दुचाकीवरनं घरी जाताना शाब्दिक वादातनं मारहाण. व्हिडिओ व्हायरल. गावातल्या जागेच्या वादातनं महिलेला बेदम मारहाण. अमरावतीच्या विरशी गावातली धक्कादायक घटना. वलगाव पोलिसांमध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत तरुणावरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. जुन्या वादातनं तरुणावर झाला होता चाकू हल्ला. अकोला शहरामधल्या राजीव गांधी नगरमध्ये अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री 3 दुचाकी जाळल्या. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पुढील तपास. पोलीस अधिकारी दया नायक यांच्या नावाचा वापर करून महिलेची फसवणूक. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 4 लाखांची फसवणूक. मुंबईतल्या घाटकोपरमधील प्रकरण. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. रायगड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश. लाखोंची लूट करणाऱ्या 11 आरोपींना वेगवेगळ्या राज्यात अटक. पुण्यातील चंदननगर परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातल्या लोकांच्या घरात मध्यरात्री घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा स्थानिकांचा आरोप. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. न्यायालयाने पोलिसांची कोठडीत वाढ करण्याची मागणी फेटाळली. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. यावेळी भाजप आमदार सुरेश धस उपस्थित. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करा. मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली होती एसआयटीची मागणी. बीडमध्ये दहशत संपवणार मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया. कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे येण्याची शक्यता. माणिकराव कोकाटेंना क्रीडा खात्याचा पदभार दिला जाणार. सूत्रांची माहिती. सह्याद्री अतिथीगृहावर जात अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. अजित पवारांनी सकाळी वर्षा बंगल्यावरही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. मात्र मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. ससून टॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. गिरगाव चौपाटी आणि कोळी बांधवांच्या प्रश्नासह अनेक विषयांवर चर्चा झाल्याची ही माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक. मतदारसंघातल्या समस्यांबाबत शिंदेंकडून मार्गदर्शन. राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. 30 लाख नागरिकांना लाभ. प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक. खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही. सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण. जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागातनं स्पष्ट. शिक्षण क्षेत्रातनं तीव्र संताप व्यक्त झाल्यावर सरकारची भूमिका. गणेशोत्सवामध्ये सुटी जाहीर करा. सीबीएसई आयसीएसई शिक्षक तसंच शाळा बस चालकांचं शासनाला पत्र. राज्य मंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळाच्या शाळांनीही सुट्टी द्यावी अशी मागणी. गणेशोत्सवानिमित्ताने दिवा चिपळूण दिवा मेमू या दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार. त्यामुळे रिझर्वेशन न मिळालेल्यांना मोठा फायदा होणार.
कबुतरांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार. कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. एअर कंडिशनिंग सिस्टीममधील गंभीर त्रुटीमुळे मुंबई विमानतळावरील इंडिगोचं फ्लाईट रद्द. कर्मचारी आणि पायलट उड्डाणासाठी तयार होते, मात्र प्रवाशांनी अशा स्थितीत प्रवास करण्यास तीव्र विरोध केल्यानं फ्लाईट रद्द. नवी मुंबईत सिडकोकडनं भूखंड घोटाळा. बिल्डरचा आरोप, बार खारघरचा भूखंड एका मोठ्या उद्योगपतीला मिळावा म्हणून शेवटच्या क्षणी टेंडरला मुदतवाढ दिली. शहाजी पाटील या बिल्डरकडनं गंभीर आरोप. वर्षानुवर्ष पावसाळ्यात गळती आणि उन्हाळ्यात कडक उन्हाचा सामना करणाऱ्या बीडी चाळीतल्या लोकांना 500 फुटाचं घर मिळणार. लवकरच घराच्या चाव्या मिळणार असल्यानं रहिवाशांना आनंद. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोहीम. रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार. माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती. महादेवी हत्तीणीला गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ मिरजेत जैन बांधवांचं आंदोलन. अंबानींच्या फोटोला जोडे मारत केली घोषणाबाजी. अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. कोल्हापूरच्या नांदणीमधील हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून स्वाक्षरी मोहीम. लवकरच महादेवी हत्तीणीचा विषय संसदेमध्ये मांडणार. धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या खातगावात शिवरुद्र योगी महाराजांच्या आश्रमाभोवती असलेल्या अतिक्रमणाविरोधात आंदोलन. उपोषणासहित संजीवन समाधी घेण्याचा दिला इशारा. विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी. वैतरणा सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी झाल्याची माहिती. नागपूर सुधार प्रन्यासच्या अभियंत्याला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. सुरेश चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना एनआयटी प्रशासन पाठीशी घालतंय, मनसेचा आरोप. सोलापुरात बांधकाम कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न. भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची केली मागणी. भांडी वाटप करत असताना ठेकेदारांना बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1,500 रुपये घेतल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मनसे नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत नोंदवला निषेध. पालघरमध्ये वानगाव रेल्वे पुलाच्या शेजारील रेल्वे सर्व्हिस रोड 2 महिन्यातच उखडला. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा प्रकार उघड. खड्डे भरण्यासाठी चिकट मातीचा उपयोग. भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघात. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. आता कुणाला राखी बांधू? मृत तरुणाच्या बहिणीचा प्रशासनाला सवाल. भिवंडी वाडा मार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्ता रोको. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागा होतं का? नागरिकांचा संतप्त सवाल. पावसाने उसंत घेतल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत 4 फुटांनी घट. सध्या कृष्णेची पातळी 22 फुटांवर. नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यात एक वेडसर व्यक्ती शिरल्याची घटना. वाघ नाईट शेल्टरमध्ये असल्यानं इस्माचा जीव वाचला. पोलिसांकडून चौकशी सुरू. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले डॉक्टर अभय पाटील यांचा काँग्रेसला रामराम. भाजपच्या अनुप धोत्रेंना दिली होती कडवी झुंज. अभय पाटलांची पुढची राजकीय भूमिका मात्र गुलदस्त्यात. कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना मोठा झटका. दिवंगत माजी आमदार PN पाटील यांचे दोन्ही सुपुत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यावर ठाम. राजेश पाटील आणि राहुल पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. यवतमाळच्या नेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल 3 ते 4 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. भंडारा उपविभागातील 48 पोलीस पाटील पदभरती रद्द. नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय. अन्यायग्रस्त उमेदवारांना दिलासा. भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याची उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एकहाती सत्ता. उर्वरित 6 निकालही महायुतीच्या बाजूने. एकूण 17 जागांवर महायुतीचा विजय. कर्नाळा बँकेच्या खातेदारांना दिलासा. 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा. कर्नाळा बँकेतील 560 कोटींच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी 386 कोटींची स्थावर मालमत्ता सक्षम प्राधिकरणाला सुपूर्द. गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या 44 अतिरिक्त विशेष गाड्या. त्यामुळे गणेशोत्सव काळात आता एकूण 296 विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवेमध्ये धावणार. दिव्या देशमुखच्या सन्मानार्थ टपाल खात्याकडून विशेष शिक्का. टपाल खात्याचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आलं. नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या 1100 शाळा सीसीटीव्ही विना. राज्यातल्या सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे शासनाचे आदेश. परंतु शासनाकडूनच निधी दिला नसल्यानं कॅमेरे लावले नाही. माहिती समोर. यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळांच्या 392 जीर्ण वर्गखोल्यांचं नव्याने बांधकाम. 226 कोटीच्या निधीतनं 817 शाळांची होणार दुरुस्ती.
धाराशिवच्या लोहारातील नागराळ जिल्हा परिषदेच्या शाळेत सडलेला पोषण आहार, बुरशी आलेली तूर डाळ, मूग डाळ आणि मटकी, तर आळ्या आणि किडीही आढळली. पालकांकडून संताप व्यक्त. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा. हजारो नागरिक रस्त्यावर. महावितरणकडून होणारी लूट तात्काळ थांबवावी, नागरिकांची मागणी. सोलापुरात जात पडताळणी विभागाविरोधात प्रहारचं भीक मागवा आंदोलन. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रहारचा आरोप. धाराशिवच्या संजितपूर येथील शेत रस्त्यासाठी मायलेकरांचं बांधावर उपोषण. रस्ता नसल्यानं तेरणाकाठची 3 एकर सुपीक जमीन पडीक. बांधावर उपोषणाला बसल्यावर प्रशासनाकडून रस्ता करून देण्याचं आश्वासन. जुन्या भांडणाचा बदला म्हणून घरातील पुरुषांवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप. धाराशिवच्या भूम इथे 3 दिवसांपासून आदिवासी महिलांचं उपोषण. तपासानंतर गुन्हा करा की कोर्टात निष्पन्न होणार, पोलिसांची भूमिका. प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकराने विषप्राशन केलं. रत्नागिरीतल्या संगमेश्वरच्या कोंडी धावडेमधली घटना. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. लातूरच्या औसामधील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग. रुग्णालयाबाहेर आग लागल्यानं परिसरात घबराट. सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात नाल्यात वाहून गेलेल्या गुराख्याचा मृतदेह सापडला. घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडला मृतदेह. गोंदियाच्या बनगाव इथली घटना. लातूरमधील उदगीर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला बनशेळकी तलाव 100% भरला. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उदगीरकरांची पाण्याची चिंता मिटली. सिंधुदुर्गाच्या कणकवलीतलं हरकुळ धरण भरलं. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा धरण 90% तर मुळा धरण 25% भरलं. 15 ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरण भरण्याची परंपरा यंदाही कायम राहणार. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला. वाकण परिसरातली घटना. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. नाशिकच्या गाडेकर मळा आणि खरजूल मळा येथे बिबट्याचा वावर. घरासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. या विभागाने पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्याच्या माणमधील बिदाल इथे रंगली बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा. राज्यभरात 122 बैलांचा स्पर्धेमध्ये समावेश. 16 फूट उंचीचं तोरण मारण्यात 10 बैलांना. राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं निधन. नागपूरच्या अहिल्या मंदिर धंतोली इथे घेतला अखेरचा श्वास. या होत्या वेगवान घडामोडी.